आज उपोषणाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवशी आपल्या आंतरवली सराटी येते काही महाराज मंडळी आलेली आहेत। आपण त्यांना विचारू, आपण कुठून आलात, कशासाठी आलात आणि तुमचं म्हणणं काय आहे? आम्ही श्री क्षेत्र 3.5 पीठापैकी एक असणारं माहूरगड या ठिकाणाहून श्री दत्त शिखर संस्थान माहूरगडचे श्रीमंत परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या निस्वार्थी असणारे नेतृत्व करणारे असे मराठी समाजाचे आरक्षणासाठी रात्रंदिवस झगडणारे आमरण उपोषण करणारे असे निस्वार्थीप्रमाणे ज्यांनी आजपर्यंत हा लढा चालू ठेवला आरक्षणाचा, आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या पाठीमागे सर्वांचा उद्देश हाच आहे की हा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्व समाज बांधव एकत्रित आला पाहिजे। आणि केवळ मराठा समाजच नाही तर सर्व जाती पंथ धर्म सर्व एकत्रित या फक्त जरांगे पाटलांनी एकत्रित केलेले आहेत आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की सर्व समाजातील सर्व जनतेचं सुद्धा म्हणणं एकच आहे की आतोनात तळमळ आहे त्यांची की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी सर्व समाजासाठी लढत आहेत। त्यांच्या पाठीमागे सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळे सोयरे या संबंधी केंद्रामध्ये तक्रार गेली पाहिजे, केंद्राने याची दखल घेतली पाहिजे। या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी जी तळमळ आहे जरांगे पाटलाची ही त्यांनी जाणून घेतली पाहिजे केंद्र सरकारने आणि या आरक्षणासाठी लवकरात लवकर तातडीने निर्णय घेऊन सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्रित आलो आहोत म्हणून आम्ही महाराज लोक सुद्धा या ठिकाणी आनंद सांप्रदायिक दत्तभक्त पारायण श्री संत नारायणगिरी गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंफा माहूरगड, तसेच श्री संत श्यामगिरी महाराज गुरु ऋषिगिरी महाराज श्री दत्त संस्थान हारबळ जिल्हा नांदेड, तसेच श्री संत ज्ञानेश्वर चैतन्य भारती महाराज गुरु ज्ञान भारती महाराज राहणार देऊळ मठ संस्थान आणि तसेच श्री संत आनंदगिरी महाराज गुरु केशवगिरी महाराज मठ संस्थान वासरी जिल्हा नांदेड, तसेच श्री संत निर्गुणपुरी महाराज मठ संस्थान शंकतीर्थ जिल्हा नांदेड असे सर्व साधू संत, तसेच आनंद सांप्रदायिकच नाही तर सर्व समाजाचे साधू संत मंडळी, सर्व धर्माचे साधू संत मंडळींचा सुद्धा या मराठा आरक्षणाला आशीर्वाद आहे आणि पाठिंबा सुद्धा देण्यात आलेला आहे। धन्यवाद।